मित्रांनो नमस्कार. अजय भोर टॉप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बाकीपूर इथे पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर हे निवडून आलेले आहेत आणि फक्त निवडून आलेले नाहीत तर 19,324 मतांनी निवडून आलेत. हा बिहारच्या राजकारणातील मोठा विषय ठरू शकतो. ज्या माणसानं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनण्यासाठी राजनीती आखली, याच माणसानं थेट भाजपचा 25 ते 30 वर्षापासूनचा असलेला बालेकिल्ला उद्ध्वस्त केलेला आहे. मित्रांनो, ही बिहारच्या राजकारणात मोठी गोष्ट ठरणार आहे. पण ह्यापूर्वी आपण जाणून घेऊया नेमकं प्रशांत किशोर आहेत कोण. खर तर यांचा जन्म बिहारमध्ये झाला असला तरी त्यांनी शिक्षण घेऊन जे बाहेर संयुक्त राष्ट्र संघामध्ये जे काम केले UN मध्ये, आणि त्यांचं शिक्षण जर का आपण पाहिलं तर या माणसानं पब्लिक हेल्थ मध्ये म्हणजे सार्वजनिक आरोग्यामध्ये उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आणि असा माणूस, ज्या माणसाला जनसामान्यांची काळजी आहे आणि हे स्वप्न घेऊन तो पुन्हा भारतात येतो आणि मग भारताच्या राजकारणामध्ये पाय ठेवतो. भारताच्या राजकारणामध्ये यांचं आपण जर का काम पाहिलं तर नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, जगमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, आत्ताच आपण पाहिलं की थालापती विजय, ह्या सर्वांच्या राजनीतीमध्ये राजकारणाची आखणी जी केली, त्या आखणीमध्ये राजनीतीसाठी यांचा मोठा वाटा आहे. पण इतर राज्यांमध्ये राजकारणाच्या नीतीमध्ये उतरत असताना स्वतःच्या राज्यामध्ये त्यांना वाटतं की आपण बिहारसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि या माणसानं जनस्वराज नावाच्या पक्षाची स्थापना केली आणि मग तिथूनच त्यांचं काम सुरू झालं. तर 2025 मध्ये त्यांना अपयश जरी आलं असलं तरी बाकीपूर पोटनिवडणूक का महत्वाची होती, इकडं सर्वांचं लक्ष का लागलेलं आहे, हा चर्चेचा मुद्दा का बनला आहे, त्याचं कारण असं आहे की बाकीपूर जे काय आहे ते बिहारमधील भाजपाचं 25 ते 30 वर्ष जिथं भाजपाची सत्ता आहे आणि त्याला भाजपाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. आणि इथं भाजपाची सर्वात मोठी बिहारमध्ये ताकद आहे आणि 20 ते 25 वर्ष सत्ता असलेलं बाकीपूर आता प्रशांत किशोर यांनी जिंकलेला आहे. दरम्यान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जर का आपण पाहिलं तर एकही जनसुराजचा उमेदवार निवडून आला नसला तर ह्यावेळी मात्र स्वतः प्रशांत किशोर हे निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते. मग उमेदवारी घेत असताना त्यांनी जे काम केलंय, जी पोटनिवडणूक केली, त्यामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष का लागलेलं आहे आणि काय प्रमुख मुद्दे होते, तो बेरोजगारी. त्याच्यानंतर तुम्ही जर का पाहिलं तर 25च्या निवडणुकीमध्ये त्यांचं चिन्ह सुद्धा होतं शालेय दप्तर. त्याच्यानंतर शिक्षण हे त्यांनी फार महत्वाचा मुद्दा ह्या राजकारणात आणि ह्या निवडणुकीत ठेवलाय. त्याच्यासोबतच भ्रष्टाचार, स्थानिक विकास आणि तरुणांसाठी नवीन काहीतरी करण्याची संधी नोकरीच्या माध्यमातून असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, कौशल्याच्या माध्यमातून असेल. एक बिहारी 100 से भारी, ते नेहमी म्हणत असतात की एक बिहारी 100 से भारी. पण खरं तर बिहारची परिस्थिती अशी नाहीये. असं सांगताना ते गुजरातचं एक उदाहरण देतात की 100 बिहारी एक गुजराती, म्हणजे 100 बिहाऱ्यांच्या बरोबरीने एक गुजराती आहे. कारण गुजरात्यांचा एक माणूस तिथं कंपनी निर्माण करतो आणि आपले लाखो तरुण तिथं कंपनीत कामाला असतात. तर हे चित्र त्यांना आता बदलायचं आहे आणि त्यासाठी तिथल्या राजकारणात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आणि फक्त पदार्पणच केलेलं नाही तर पोटनिवडणुकीत स्वतः बाकीपूर ह्या पोटनिवडणुकीत स्वतः उमेदवार राहून जनसुराज पक्षाला विजय देऊन स्वतः विजयी उमेदवार ठरलेला आहे. आणि हा जर का पराभव आपण बघितला तर नीरज कुमार ह्या भाजपाच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केलेला आहे. 19,324 मतांनी हा पराभव केलेला आहे. तर हा जो प्रशांत किशोर यांचा विजय आहे, ही संख्या जरी एक असली
तरी मित्रांनो, बिहारच्या राजकारणातील हा सर्वात मोठा बदल ठरणार आहे. किंबहुना इथून एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे, हे आपण बघणारच आहोत. आणि ज्या माणसानं खरंच सर्वसामान्य माणसांसाठी तळमळ दाखवली, काम करण्याची ऊर्जा दाखवली, अशा माणसाला माझा सलाम आहे. प्रशांत किशोर खरंच जनसामान्यासाठी काम करणारा हा माणूस आहे आणि हेच ध्येय घेऊन अनेक जागांवरती बिहारची लोक आपल्याला काम करताना दिसतात. तर त्यांचंही मत काही चुकीचं नाहीये. तर आपल्या राज्यात, आपल्या राज्याला आपण प्रगत करून शिक्षणाचा दर्जा उंचावून नोकरीच्या संध्या आपण उपलब्ध करून देऊ, व्यवसायाच्या संध्या आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, ही भावना घेऊन या माणसानं ही निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. कारण तिथं असणाऱ्या भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं होतं की ह्या बाकीपूरमध्ये जर का कुत्ता, म्हणजे जर का कुत्रा किंवा मांजर जरी उमेदवार म्हणून उभी केली तरी सुद्धा ती भाजपाच्या बाजूनं निवडून येईल. पण हे चित्र आता प्रशांत किशोर यांनी बदललेलं आहे. एखादा पक्ष तेव्हाच निवडून येईल जो समाजासाठी स्वप्न घेऊन येईल, समाजासाठी काम करेल, रोजगार, शिक्षण ह्या मुद्द्यांवरती बोलेल. आणि हेच प्रशांत किशोर यांनी केलं आणि ही निवडणूक जिंकली. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे बदल खरं तर बिहारच्या राजकारणात मधील एक नवा अध्याय, एक नवीन पर्व, एक नवी सुरुवात घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.